मंत्रार्थ पुरुषसूक्तार्थ गायत्र्यर्थ गत आद्याष्टाक्षरार्थ श्रीमन्नारायणाष्टाक्षरमन्त्रार्थ वासुदेवद्वादशाक्षरमन्त्रान्तर्गत अन्त्यचतुरक्षरार्थ व्याहृत्यर्थ मातृकामन्त्रार्थ प्रणवोपासकानां पापाविद्ध अंभस्य पारे भुवनस्य मध्ये नागस्य पृष्ठे महतो महीयान् शुक्रेण ज्योतिगुंषि समनुप्रविष्टः प्रजापति चरति गर्भे अन्तः यस्मिन्निदगुं सञ्च विचैति सर्वं यस्मिन् देवा अधिविश्वे निषेदुः तदेव भूतं तदु भव्यमा इदं तदक्षरे परमे व्योमन् येनावृतं खञ्च दिवं महीञ्च येनादित्यस्तपति तेजसा भ्राजसा च यमन्तः समुद्रे कवयो वयन्ति यदक्षरे परमे प्रजाः यतः प्रसूता जगतः प्रसूति तो येन जीवान् व्यचसर्ज भूम्यां यदोषधीभिः पुरुषान् पशोगश्च विवेश भूतानि चराचराणि अतः परन्नां यदनीयसगुंहि परात्परं यन्महतो महान्तं यदेकमव्यक्तमनन्तरूपं विश्वं पुराणं तमसः परस्तात् तदेवर्तन्तदु सत्यमाहुस्तदेव ब्रह्म परमं कवीनाम् इष्टापूर्तं बहुधा जातं जायमानं विश्वं बिभर्ति भुवनस्य नाभिः तदेवाग्निस्तद्वायुस्तत्सौर्यस्तदु चन्द्रमा तदेव शुक्रममृतं तद्ब्रह्म तदापः स प्रजापतिः सर्वे निमेषा जज्ञिरे विद्युतः पुरुषादधि कलामुहूर्ताः काष्ठाश्चाहोरात्राश्च सर्वशः मासा मासा ऋतवः संवत्सरश्च कल्पन्ताः सापः प्रदुघे उभे इमे अन्तरिक्षमथो सुवः नमोर्ध्वन्नतिर्यञ्चन्न मध्ये परिजग्रभत् न तस्येषे कश्चन तस्य नाम महद्यशः सन्दृशे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनम् हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो य एनं विदुरमृतास्ते भवन्ति अद्धः सम्भूतो हिरण्यगर्भ इत्यष्टौ एष हि देवः प्रदिशोऽनुसर्वाः पूर्वो हि जातः स उगर्भे अन्तः स विजायमानः स जनिष्यमाणः प्रत्यन् मुखास्तिष्ठति विश्वतो मुखः विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो हस्त उत विश्वतस्पात् सम्बाहुभ्यान्नमति सम्पतत्रये वा पृथिवी जनयन् देव एकः येनस्तत्पश्यन् विश्वभुवनानि विद्वान् यत्र विश्वं भवत्येकनीळम् यस्मिन्निदगुं सञ्च विचैकगुं स ओतः प्रोतश्च विभुः प्रजासु तद्वोचे अमृतन्नु विद्वान् गन्धर्वो नाम निहितं गुहासु त्रीणि पदानि हिता गुहासु यस्तद्वेद सवितुः
पिता सत् स नो बन्धुर्जनिता स विधाता धामानि वेदभुवनानि विश्वा यत्र देवा अमृतमानशाना स्तुतिये धामा न्यभ्यैरयन्ता परिद्या वा पृथिवी यन्ति सद्यः परिलोकान् परिदिशः परिसुवः तस्य तन्तुं विदतं विचृत्य तदपश्यत् तदभवत् प्रजासु परीत्य लोकान् परीत्य भूतानि परीत्य सर्वाः प्रतिशोदिशश्च प्रजापतिः प्रथमजारतस्यात्मनात्मानमभिसम्बभूव सदसस्पतिमद्भुतं प्रियमिन्द्रस्य काम्यम् स निम्मेधामयाशिषम् दीप्यस्वजातवेदोपघ्नन्निररतिं मम पशोगश्च मह्यमावह जीवनं च दिशो दिशा मानो हि गुंसीज्जातवेदो गामश्वं पुरुषं जगत् अभिभ्रदग्न आगहि श्रियाम परिपातया पुरुषस्य विद्मसहस्राक्षस्य महादेवस्य धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो नन्दिः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः षण्मुखः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदग्गष्ट्राय धीमहि तन्नो नारसिंहः प्रचोदयात् भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् वैश्वानराय विद्महे लालीलाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारि धीमहि तन्नो दुर्गः प्रचोदयात् सहस्रपरमा देवी शतमूला शताङ्कुरा सर्वगुंहरतु मे पापं दोर्वादुस्वप्ननाशने काण्डात् प्ररोहन्ते परुषः परि देवानो दोर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च या शतेन प्रतनोषि सहस्रेण विरोहसि तस्या आस्ते देवीष्टके विधेमः विशावयम् अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरा शिरसा धारयिष्यामि रक्षस्व माम् पदे पदे भूमिर्धेनुर्धरणी लोकधारिणी उद्धृता शिवराहेण कृष्णेन शतबाहुना मृत्तिके हन मे पापं यन्मया दुष्कृतं कृतम् मृत्तिके ब्रह्मदत्तासि काश्यपे नाभिमन्त्रिता मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् मृत्तिके प्रतिष्ठिते सर्वं तन्मे निर्नद मृत्तिके तया हतेन पापेन गच्छामि परमां गतिम् यत इन्द्रभयामहे ततो नो अभयं कृधे मघवञ्छग्धितवतन्न ऊतये विद्विषो विमृधो जहि स्वस्तिदा विशस्पतिर्वृत्रः विमृधो वशे वृषेन्द्रः पुर एतु न स्वस्तिदा
अभयङ्करः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु आपान्तमन्यस्त्रफलप्रभर्माधुनिष्यमीवान् चरुमागुमृजेशे सोमो विश्वान्यतसावनानि नार्वागिन्द्रं प्रतिमानानि देभुः ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्तात् विसेमतः सुरुचो वेन आवः स बुद्ध्रिया उपमा अस्य विष्ठाः सतश्च योनिमसतश्च विवः योना पृथिवी भवान् रक्षरा निवेशने यच्छानः शर्म सप्रथाः गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां गरीषिणी ईश्वरीगुं सर्वभूतानां तामिहो बह्वये श्रियम् श्रीर्मे भजतो लक्ष्मीर्मे नश्यतु विष्णुमुखा वै देवा स्छन्दोभिरिमा लोकाननपजयमभ्यजयन् महागुम् इन्द्रो वज्रबाहुः षोडशी शर्म यच्छतु स्वस्ति नो मघवा करोतु हन्तु पामानयोऽस्मान् वेष्टे सोमानग्गस्वरणं कृणु हि ब्रह्मणस्पते क्षेबन्तय्य औषिजम् शरीरं यज्ञशमलङ्कुसीदन्तस्मिन् सीदतु योऽस्मान् द्वेष्टि चरणं पवित्रं विदतं पुराणै येन पूतस्तरति दुष्कृतानि तेन पवित्रेण शुद्धेन पूता अतिपाप्मानमरातिन्तरेमा सजोष इन्द्रसगणो मरुद्भिः सोमं पिबवृत्रहञ्छोरविद्वान् जहि शत्रो गुम्रपमृधो नु दस्वाथा भयं कृणु हि विश्वतो नः मित्र न आप ओषधयः सन्तु दुर्मित्रास्तस्मै भूया सूर्योऽस्मान् द्वेष्ट्यं च वयं द्विष्मः आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्जे दधातना महेरणाय चक्षसे यो वः शिवतमोरसस्तस्य भाजयते हनः सतीरिव मातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्वथा आपो जनयथा जनः हिरण्यशृङ्गं वरुणं प्रपद्ये तीर्थं मे देहि याचितः मया भुक्तमसाधूनां पापेभ्यश्च प्रतिग्रहः यन्मे मनसा वाचा कर्मणा वा दुष्कृतं कृतं तन्न इन्द्रो वरुणो बृहस्पतिः सविता च पुनन्तु पुनः पुनः नमोऽग्नये सुमते नम इन्द्राय नमो वरुणाय नमो वारुण्यै नमोऽद्भ्यः यदपाङ्क्रोरं यदमेध्यं यदशान्तं तदपगच्छता अत्याशनादते पानात् यच्छ उग्रात् प्रतिग्रहात् तन्नो वरुणो राजा पाणिना ह्यवमर्शतु सोऽहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्बिषः पृष्ठमारुह्य गच्छेत् ब्रह्मसलोकता यश्चाप्सु वरुणः स पुनः त्वघमर्षणः इमं मे गङ्गे यमुने सरस्वतिषु तुद्रिस्तोमगुं सचतापरुष्णिया असिग्निया मरुद्वृधे वितस्तया
जेकेयेषु डह्यासु सोमया सत्यं चाभीद्धात्तपसोऽध्यजायत ततो रात्रिरजायत ततः समुद्रो अर्णवः मुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी सूर्या चन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो सुवः रजस्वमान्तरिक्षेऽभिरोदसे इमागस्तदाप वरुणः पुनात्वघमर्षणः पुनन्तु वसवः पुनातु वरुणः पुनात्वघमर्षणः एष भूतस्य मध्ये भुवनस्य गोप्ता एष पुण्यकृताल्लोकानेष मृत्योर्हिरण्मयम् यः वा पृथिव्योर्हिरण्मयगुं सर्गश्रितगुं सुवः सनः सुवस्सगुं शिशाधि आर्द्रं ज्वलतिर्ज्योतिरहमस्मि ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि अहमस्मि ब्रह्माहमस्मि अहमस्मि ब्रह्माहमस्मि अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा अकार्यकार्यवकीर्णेस्तेन ब्रोणः गुरुतल्पगः वरुणोपामघमर्षणस्तस्मात् पापात् प्रमुच्यते रजो भूमिस्त्वमागुं रोदयस्व प्रवदन्ति धीराः आक्रान् समुद्रः प्रथमे विधर्मन् जनयन् प्रजाभुवनस्य राजा वृषापवित्रे अधिसानो अव्ये बृहत्सोमो वावृधे सुभान इन्दुः जातवेदसे सुनवामसो ममराति यतो निदहाति वेदः स नः परिषदति दुर्गाणि विश्वानावे वसिन्धन् दुरितात्यग्निः तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टा दुर्गां देवीगुं शरणमहं प्रपद्ये सुतरसितरसे नमः ने त्वं पारयानव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पोश्च पृथ्वी बहुला न पूर्वे भवातो गाय तनयाय शय्योः विश्वानिनो दुर्गः जातवेदः सिन्धुन्ननावादुरितातिपर्षि अग्ने अत्रिवन्मनसा गृणानोऽस्माकं बोध्यविदातनूना तनाजितगुं सहमानमुग्रमग्निगुं हुवेम परमात्सधस्थात् स नः परिषदति दुर्गाणि विश्वः क्षामद्देवो अतिदुरितात्यग्निः रत्नोषिकमीड्यो अध्वरेषु सनाच्च होतानव्यश्च सत्सि स्वाञ्चाग्ने तनुवं विप्रजस्व स्मभ्यं च सौभगमायजस्व गोभिर्जुष्टमयुजो निषिक्तं तवेन्द्रविष्णोरनुसञ्चरेम नागस्य पृष्ठमभिसंवसानो वैष्णवे लोक इह मादयन्ता भूरन्नमग्नये पृथिव्यै स्वाहा भुवोन्नं वायवेऽन्तरिक्षाय स्वाहा सुवर्णमादित्याय दिवे स्वाहा भूर्भुवः सुवर्णं चन्द्रमसे दिभ्यः स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भूर्भुवः सुवर्णवो भोरग्नये पृथिव्यै स्वाहा भुवो वायवे तरिक्षाय स्वाहा सुवरा दित्याय दिवे स्वाहा भूर्भुवः सुवश्चन्द्रमसे दिग्भ्यः स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो
भोर्भुवः सुवरग्नवो भूरग्नये च पृथिव्यै च महते च स्वाहा भुवो वायवे चान्तरिक्षाय च महते च स्वाहा सुवरादित्याय च दिवे च महते च स्वाहा भोर्भुवः सुवश्चन्द्रमसे च नक्षत्रेभ्यश्च दिग्भ्यश्च महते च स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भोर्भुवः सुवर्महरो पाहि नो अग्नयेन से स्वाहा पाहि नो विश्ववेदसे स्वाहा यज्ञं पाहि विभावसो स्वाहा सर्वं पाहि शतक्रतो स्वाहा पाहि नो अग्नयेकया पाह्युतद्वितीयया पाह्योर्जन्त्रतीयया पाहि गीर्भिश्च तसृभिर्वसो स्वाहा यश्छन्दसा वृषभो विश्वरूपश्छन्दो ओभ्यश्छन्दागस्य विवेशा गुंशिक्यः पुरोवाचोपनिषदिन्द्रो ज्येष्ठ इन्द्रियाय ऋषिभ्यो नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भोर्भुवः स्वश्छन्द नमो ब्रह्मणे धारणं मे अस्मनिराकरणं धारयिता भूया सङ्कर्णयो श्रुतं माच्यो ब्रह्म मामुष्यवो ऋतं तपः सत्यं तपः श्रुतं तपः शान्तं तपोदमस्तपः शमस्तपोदानं तपो यज्ञं तपो भूर्भुवः सुवैर्ब्रह्मैतदुपास्यैतत्तपः यथा वृक्षस्य सम्पुष्पितस्य धूरा गन्धो वात्येवं पुण्यस्य कर्मणो दूरात् गन्धो वाति यथासि धारा कैमानमेषम् प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्तजिह्वाः सप्तजिमे लोका येषु चरन्ति प्राणागुहाशया निहिताः सप्त सप्त अतः समुद्रा गिरयश्च सर्वे स्मात्स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः ओषधयो रसाच्च येनैष भूतस्तिष्ठन्त्यत्व अन्तरात्मा ब्रह्मादेवानां पदवेः कवीनां ऋषिर्विप्राणां महिषो मृगाणां येन गृध्राणागुस्वधितिर्वनानागुं सोमः पवित्रमत्येतिरेभन्न अजामेका लोहितशुक्लकृष्णां बह्वीं प्रजां जनयन्ति गुंसरूपा अजोह्येको जुषमाणोऽनुषेते जहात्येनां भुक्तभोगामजोऽन्यः हगुंशुचिषद्वसुरन्तरिक्षसद्धोतावे दिशदतिथिर्दुरोणसत् सद्वरसदृतसद्व्योमसदब्जा गोजारुतजा अद्रिजारुतं बृहत् मिमिक्षिरे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतमुपस्य धामा अनुष्वधमावहमादयस्व स्वाहा कृतं वृषभवक्षि हव्यम् समुद्रादोर्मिर्मधुमागुम् उदारदुपागुंशुना सममृतत्वमानट् ऋतस्य नाम गुह्यं यदस्ति जिह्वा देवानाममृतस्य नाभिः वयन्नाभः प्रभ्रवामा घृतेनास्मिन् यज्ञे धारयामानमोभिः उपब्रह्मा शृणवच्छस्यमानं चतुःशृङ्गो वमेद्गौर एतत् चत्वारि शृङ्गात्रयो अस्य पादात्वे शीर्षे सप्तहस्तासो अस्या त्रिधा बद्धो वृषभोरोरवीति महोदेवो मर्त्यागुम् आविवेश त्रिधाहितं बणिभिर्गह्यमानङ्गविदेवासो घृतमन्वविन्दन् इन्द्र एकगुं शौर्य एकं जजानवेनादेकग्गस्वधयानिष्टतक्षुः
यो देवानां प्रथमं पुरस्ता विश्वाधियो रुद्रो महर्षिः हिरण्यगर्भं पश्यत जायमानगुं स नो देवः शुभया स्मृत्या संयुनक्तु यस्मात् परन्ना परमस्ति किञ्चित् यस्मान्नाणीयो न ज्यायोऽस्ति कश्चित् वक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकस्तेनेदं पूर्णं पुरुषेण सर्वम् न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नागं निहितं गुहायां विभ्राजते तद्यतयो विशन्ति वेदान्तविज्ञानशु निश्चितार्था सन्न्यासयोगा यतयः शुद्धसत्त्वा आहा ब्रह्मलोके तु परा कान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे हि पापं परमेष्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसग्गस्थं तत्रापि दह्रं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यम् यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्यः प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवम् विश्वन्नारायणं देवमक्षरं परमं पदम् विश्वतः परमान्नित्यं विश्वं नारायणगुं हरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवते पतिं विश्वस्यात्मेश्वरगुं शाश्वतगुं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणम् नारायण परो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायण परं ब्रह्म तत्त्वन्नारायणः परः नारायण परो ध्याता ध्यानं नारायणः परः च किञ्चिज्जगत् सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययं कविगुं समुद्रेन्दं विश्वशम्भुवम् पद्मकोशप्रतीकाशगुं हृदयं चाप्यथोमुखम् अधो निष्ट्याविदस्यान्तेनाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत् सन्ततगुं शिलाभिस्तुलं भत्याकोशसन्निभम् तस्यान्ते सुशिरगुं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम् तस्य मध्ये महानग्निर्विश्वा चर्विश्वतो मुखः अग्रभुग्विभजन् तिष्ठन्नाहारमजरः कविः तिर्यगोर्ध्वमधस्यायेरश्मयस्तस्य सन्तता सन्तापयति स्वं देहमापादतलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखा अनीयोर्ध्वाव्यवस्थितः नीलतो यदमध्यस्थाद्विद्युल्लेखे बभास्वरा नीवारशोकवत्तन्वे पीताभा स्वत्यनोपमा शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिवः स हरिः स रसोऽक्षरः परमस्वराट् आदित्यो वा एष एतन्मण्डलं तपति तत्र तारतस्तदृचा मण्डलगुं सरुचाल्लोकोऽथय एष एतस्मिन् मण्डलेऽर्चिर्दीप्यते तानि सामानि ससाम्नाल्लोकोऽथय एष एतस्मिन् मण्डलेऽर्चिषि पुरुषस्तानि यजोगुंसि स यजुषा मण्डलगुं स यजुषां लोकस्यैषात्रय्येव विद्यातपति य एषोऽन्तरादित्ये हिरण्मयः पुरुषः
आदित्यो वै तेजवोचो बलयशश्चक्षुश्रोत्रमात्मा मनो मनुर्मनुर्मृत्युः सत्यो मित्रो वायुराकाशः प्राणो लोकपालः कः किङ्गन्दत्सत्यमन्नममृतो जीवो विश्वः कथमः स्वयम्भुः ब्रह्मैतदमृत एष पुरुष एष भूतानामधिपतिर्ब्रह्मणः सायुज्यगुं स लोकतामाप्नोत्येतासामेव देवता नागुं सायुज्यगुं सार्ष्टितागुं समानलोकतामाप्नोति य एवं वेदेत्युपनिषत् निधनपतये नमः निधनपदान्तिकाय नमः ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिङ्गाय नमः हिरण्याय नमः हिरण्यलिङ्गाय नमः सुवर्णाय नमः सुवर्णलिङ्गाय नमः दिव्याय नमः दिव्यलिङ्गाय नमः भवाय नमः भवलिङ्गाय नमः सर्वाय नमः सर्वलिङ्गाय नमः शिवाय नमः शिवलिङ्गाय नमः ज्वलाय नमः ज्वललिङ्गाय नमः आत्माय नमः आत्मलिङ्गाय नमः एतत् परमाय नमः परमलिङ्गाय नमः एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिङ्गग् स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रम् सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्वमा भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणाधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो नमो हिरण्यवाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतयेऽम्बिकापतय उमापतये पशुपतये नमो नमः ऋतकं सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः सर्वो वै रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु पुरुषो वै रुद्रः सन्महो नमो नमो नमः विश्वं भूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जायमानं च यत् सर्वो ह्येष रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु कद्रुद्राय प्रचेतसे मेढष्टमाय तव्यसे वोचे मशन्तमगं हृदे सर्वो ह्येष रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु यस्य वै गङ्गत्यग्निहोत्र हवणी भवति प्रत्येवास्याहुतयस्तिष्ठन्त्यथो प्रतिष्ठित्यै कृणुष्व वाज इति पञ्चा अदितिर्देवा गन्धर्वा मनुष्याः पितरोऽसुरास्तेषागुं सर्वभूतानां माता मेदिनी महता महे सावित्रे गायत्रे जगत्युर्वे पृथ्वी बहुला विश्वभूता गतमाकाया सा सत्येत्यमृतेति वसिष्ठः
आपो वा इदगुं सर्वं विश्व भूतान्यापः प्राणा वा आपः पशव आपो नमापो नृतमापः सम्राडापो विराडापः स्वराडापश्छन्दागुस्यापो ज्योतिगुष्यापो गुष्यापः सत्यमापः सर्वा देवता आपो भूर्भुवः स्वपरापवो आपः पुनन्तु पृथिवी भूता पुनातु माम् पुनन्तु ब्रह्मणस्पतिर्ब्रह्म भूता पुनातु माम् यदच्छष्टमभोजयद्वादुश्चरितं मम सर्वं पुनन्तु मामापो सताञ्च प्रतिग्रहस्वाहा अग्निश्च मामन्यश्च मन्यपदयश्च मन्यकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ता यदह्ना पापमकारिषम् मनसा वाचा हस्ताभ्याम् पद्भ्यामुदरेण शिष्णा हस्तदवलुम्पतु यत्किञ्च दुरितं मये इदमहं माममृतयोनौ सत्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा सूर्यश्च मामन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम् यद्रात्र्या पापमकारुषम् मनसा वाचा हस्ताभ्याम् भ्यामुदरेण शिष्णा रात्रिस्तदवलुम्बत् यत्किञ्च दुरितं मये इदमहं माममृतयोनौ सूर्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा ओमित्येकाक्षरं ब्रह्म देवता ब्रह्म इत्यादिशम् गायत्रं छन्दं परमात्मं स्वरूपं सायुज्यं विनियोगम् आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्म संविदम् गायत्रीं छन्दसा मातेदं ब्रह्म जुषस्व मे यदह्नात् कुरुते पापं तदह्नात् प्रतिमुच्यते यद्रात्र्यात् कुरुते पापं तद्रात्र्यात् प्रतिमुच्यते सर्ववर्णे महादेवी सन्ध्या विद्ये सरस्वती ओजोऽसि सहोऽसि बलमसि भ्राजोऽसि देवानां धामनामासि विश्वमसि विश्वायुः सर्वमसि सर्वायुरभिभूरो गायत्रीमावाहयामि सावित्रीमावाहयामि सरस्वती मावाहयामि छन्दर्षीणावाहयामि श्रियमावाहयामि गायत्र्या गायत्री छन्दो विश्वामित्रऋषिः सविता देवताग्निर्मुखं ब्रह्मा शिरो विष्टुर्हृदयगुं रुद्रशिखा पृथिवी योनिः प्राणापानव्यानो दानसमाना सप्राणा श्वेतवर्णा साङ्ख्यायन सगोत्रा गायत्री चतुर्विंशत्यक्षरा त्रिपदा षट्कक्षः पञ्चशीर्षोपनयने विनियोगवों ॐ भुवः ॐ सुवः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओमापो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवः सुवरो
पंचामृताभिषेकेन भगवान् श्री राघवेन्द्र तीर्थ गुरुमंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापति श्रीमन्मूलनाम छंद प्रियदाम सुप्रीदो वृदो भवतो श्री कृष्णार्पणमस्तु इंदिरारमण गोविंद गोविंद राजाधिराज गुरु सार्वभौम वरद गोविंद गोविंद मंत्रालय निवास वरद गोविंद गोविंद तुंगातीर निवास वरद गोविंद व्यवहार विषय सर्वसामर्थ्योपेत निरवधिकानन्तानवद्य कल्याण गुणगण परिपूर्ण अनंत गुणोपसंहर्तॄणाम् तथा वेदोक्त सर्वक्रियोपसंहर्तॄणाम् एवम् अनंत रूपावयव गुणक्रिया जात्यवस्था विशिष्ट भगवदुपासकानां परमदयालूनां क्षमासमुद्राणां भक्तवत्सलानां भक्तापराधसहिष्णूनां स्वभक्तान् दुर्मार्गादुद्धृत्य सन्मार्गस्थापकानां स्वभक्तं माम् उद्दिश्य भगवतः पुरः परमदयालो क्षमासमुद्रा भक्तवत्सल भक्तापराधसहिष्णो दीनं दूनं अनाथं शरणागतं येनम् उद्धरेति विज्ञापनकर्तॄणाम् सर्वज्ञशिरोमणीनाम् अशेषगुरुवन्तर्यामिणां सदा भगवत्पराणां भगवतः अन्यत्र सर्ववस्तुषु मनस्सङ्गरहितानां सर्वत्र सर्वदा सर्वाकार सर्वाधार सर्वाश्रय सर्वोत्पादक सर्वपालक सर्वसंहारक सर्वनियामक सर्वप्रेरक सर्वप्रवर्तक सर्वनिवर्तक यथा योग्यं सर्वज्ञानाज्ञानबन्धमोक्षप्रद सर्वसत्ताप्रद सर्वशब्दवाच्य सर्वशब्दप्रवृत्तिनिमित्त सर्वगुणातिपरिपूर्णतम सर्वदोषातिदूर सर्वाचिन्त्य सर्वोत्तम सर्वेश्वर सर्वात्यन्तविलक्षण स्वगतभेदविवर्जितत्वादिना भगवद्द्रष्टॄणाम् अभिमानादिसर्वदोषदूराणाम् असूयेर्ष्याद्यशेषमनोदोषनिवर्तकानाम् नित्यापरोक्षीकृत रमायुक्ताशेष भगवद्रूपाणाम् अतएव विलीनाशेष प्रकृतिबन्धानाम् अतएव दूरोत्सारिताशेषानिष्टानाम् अतएव अशेष भक्ताशेषानिष्टनिवर्तकानाम् प्रणवोपासकानाम् अस्मदादिगुरूणाम् श्रीमदानन्दतीर्थ श्रीमच्चरणानाम् अन्तर्यामिन् अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेवात्मक श्रीमध्ववल्लभ श्रीलक्ष्मी वेदव्यासात्मक अंडस्थित अनंत रूप अवयव गुणक्रिया जात्यवस्था विशिष्ट रमायुक्त क्षीराब्धिशेषशायी श्रीपद्मनाभात्मक अंडाद्बहिरभिव्यक्त शुद्ध सृष्टित्वेन अभिमत श्रीचतुर्मुख मुख्य प्राणोपास्यत्वाद्यनेक प्रयोजनक अनंतानंत रूप मूलभूत तथाशेष जगत्पालन प्रयोजनक शांतिपत्यनिरुद्ध मूलभूत जगत्सृष्टि प्रयोजनक कृतिपति प्रद्युम्न मूलभूत जगत्संहार प्रयोजनक जयापति संकर्षण मूलभूत
ತಥಾ ಸ್ವಸ್ವಸಮಗ್ರಯೋಗ್ಯತಾಭಿಜ್ಞ ಪರಮಾನುಗ್ರಹಶೀಲ ಭಗವತ್ಪ್ರೇರಿತ ಚತುರ್ಮುಖಾದಿ ಸದ್ಗುರೂಪದಿಷ್ಟ ಸ್ವಸ್ವಯೋಗ್ಯ ಭಗವದ್ರೂಪಗುಣೋಪಾಸನಯಾ ಸಂಜಾತ ಸ್ವಸ್ವಯೋಗ್ಯ ಭಗವದ್ರೂಪ ವಿಶೇಷ ಪದಾಂ ಲೋಕಾಭಿರಾಮಂ ಶ್ರೀರಾಮಂ ಭೂಯೋ ಭೂಯೋ ನಮಾಮ್ಯಹಂ ಆಪಾದಮೌಲಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮರ ಉತ್ತರಾರಾಧನೆ ಪಂಚಾಮೃತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈಗ ನೆರವೇರಿದೆ. ಮುಂದೆ 10 ಗಂಟೆಗೆ 10 ಇದು ರಾಹುಕಾಲ ನೋಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಂ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಶುರು ಮಾಡೋದು ರಥೋತ್ಸವ? 10 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ರಥೋತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಹೊರಗಡೆ ರಾಜಬೀದಿ ರಥೋತ್ಸವ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಜನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ವೇದ ಘೋಷ ಮಾಡಿಕೊಂಡು ರಥೋತ್ಸವಕ್ಕೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಎಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪರಮಗುರುಗಳಾದ ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾಗುರುಗಳು ಪೇಜಾವರ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಅವರ ವಿದ್ಯಾಗುರುಗಳು ವಿದ್ಯಾಮಾನ್ಯ ತೀರ್ಥರು. ಅವರು ತಮ್ಮ ಅನುಭವವನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದರು. ಅವರ ಶಿಷ್ಯರು ನಾವು ಪಾಠ ಎಲ್ಲ ಕಲಿತಿದ್ದೇವೆ. ಅವರೊಂದು ಸಲ ಗಂಗಾಸಾಗರ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಅಂತ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗೆಲ್ಲ ಟ್ರೈನು ಫ್ಲೈಟು ಯಾವುದೂ ಇದ್ದಿಲ್ಲ. ತಮ್ಮ ಕಾರ್ನಲ್ಲೇ ಗಂಗಾಸಾಗರ ಸಂಗಮದವರೆಗೂ ಹೋಗಬೇಕು. ಅಂದರೆ ಕಲ್ಕತ್ತಾದಿಂದ ಸುಮಾರು 100 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಹೋದರೆ ಗಂಗಾಸಾಗರ ಸಂಗಮ. ಹೋಗುವಾಗ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಧನಬಾದ್ ಅಂತ ಒಂದು ಊರು. ಅಲ್ಲಿ ಅವತ್ತು ಭಾನುವಾರ ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು ಶಾಲೆ ಖಾಲಿ ಇತ್ತು ಅಂತ ಆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇಳ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ದೇವರ ಪೂಜೆ ಭಿಕ್ಷಾ ಸ್ವೀಕಾರ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ನಗಾರಿ ಶಬ್ದ, ಜಾಗಂಟೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿ ಆ ಧನಬಾದಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರವರಲ್ಲ, ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಬಂದ್ಲಂತೆ. ಏನಿದು ಶಬ್ದ ಅಂತ ನೋಡಿದರೆ ಸನ್ಯಾಸಿಗಳೊಬ್ಬರು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೂಜೆ ಪೂರ್ತಿ ನೋಡಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಪೂಜೆ ಎಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಬಂದು ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ವಿದ್ಯಾಮಾನ್ಯ ತೀರ್ಥರ ಹತ್ರ ತನ್ನ ಕೈಯೆಲ್ಲ ತೋರಿಸಿ, ನನಗೆ ದೇಹದಲ್ಲಿ ಚರ್ಮ ರೋಗ ಇದೆ, ವೈಟ್ ಪ್ಯಾಚಸ್ ಆಗಿದೆ, ಬಹಳ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ಲಂತೆ. ಆಗ ವಿದ್ಯಾಮಾನ್ಯ ತೀರ್ಥರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತೋಚಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಆನ್ಹಿಕ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣದೊಂದು ಆನ್ಹಿಕ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಅಂತ ಇರ್ತದೆ, ಜಪಮಾಲೆ ಅದೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಹಿತ್ತಾಳಿ ಡಬ್ಬಿಯಲ್ಲಿ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮೃತ್ತಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದರಂತೆ. ಅದು ನಮಗೆ ರಕ್ಷೆ ಯಾವಾಗಲೂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಜೊತೆಗೆ ರಾಯರ ಮೃತ್ತಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದರಂತೆ. ತಕ್ಷಣ ನೆನಪಾಯಿತು ಅವರಿಗೆ. ರಾಯರೇ ಸ್ಫೂರ್ತಿ ಕೊಟ್ಟರು. ಅವರು ಆ ಹೆಣ್ಣುಮಗಳನ್ನು ಕರೆದು ಒಂದಿಷ್ಟೇ ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಮೃತ್ತಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದಿಷ್ಟು ಮೃತ್ತಿಕೆಯನ್ನು ಆಕೆ ಕೈ ಕೊಟ್ಟು ನೀರಿನಲ್ಲಿ ಕಲಿಸಿ ಆ ನೀರನ್ನು ಹಚ್ಕೊಂಡ್ಬಿಡು, ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದಾರೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಆಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದರು. ಮುಂದೆ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೋದರು. ಗಂಗಾಸಾಗರ ಸಂಗಮ ಸ್ನಾನ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಮತ್ತೆ ಉಡುಪಿಗೆ ವಾಪಸ್ ಬರುವಾಗ ಅದೇ ದಾರಿಯಲ್ಲೇ ಬರಬೇಕು. ಧನ್ಬಾದಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಶಾಲೆ ಇತ್ತು, ಪರಿಚಯ ಇತ್ತು, ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಪೂಜೆಗೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪೂಜೆ ಶುರು ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಇಡೀ ಗ್ರಾಮಸ್ಥರು 100 ಜನ ಬಂದು ಸೇರಿದ್ರಂತೆ. ಇವರಿಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು. ಇಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅಡಿಗೆ ಮಾಡಿದ್ದು ಕೇವಲ 25 ಜನರಿಗೆ, ತಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರಿಗೆ ಮಾತ್ರ. 100 ಜನ ಬಂದು ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದದ್ದು ಕೇವಲ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮೃತ್ತಿಕಾಯಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಬಂದಿದ್ದರಂತೆ. ಅವ್ರಿಗೇನೇನೋ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಒಬ್ಬರಿಬ್ಬರು ಬಂದರು. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮೃತ್ತಿಕೆ ಇದ್ದದ್ದೇ ಸ್ವಲ್ಪ, ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕೊನೆಗೆ ಮಂತ್ರೋಪದೇಶ ಮಾಡಿ ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅಂತ ಸದಾ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ರಿ,
ಇದರಿಂದ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ವಾಸಿ ಆಗ್ತದೆ, ಮೃತ್ತಿಕೆಯಿಂದಲೂ ಆಗ್ತದೆ. ಓಂ ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಇತ್ಯಷ್ಟಾಕ್ಷರ ಮಂತ್ರತಃ ಜಪಿತಾತ್ ಭಾವಿತಾನ್ ನಿತ್ಯಂ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಶುರ್ನ ಸಂಶಯ, ಎಲ್ಲ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ. ಶ್ರೀ ರಾಘವೇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅಂತ ಇದನ್ನು ಜಪ ಮಾಡಿ ಅಂತ ಆ ಮಂತ್ರವನ್ನು ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಬಂದಿದ್ದಾರಂತೆ. ರೋಮಾಂಚಗೊಂಡು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಾನು ಕಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಜನ ಸೇರಿದ್ದೆ ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅವರು ಮೃತ್ತಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗಳಿಗೆ. ಗಂಗಾಸಾಗರ ಸಂಗಮ ಸ್ನಾನ ಮುಗಿಸಿ ಬರೋದ್ರೊಳಗಡೆ ಅವಳ ಚರ್ಮ ರೋಗ ಎಲ್ಲ ಮಾಯ ಆಗೋಗಿದೆ, ಮಾಮೂಲಿನಂತೆ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ಅವಳನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಇದೇನಿದು, ಏನು ಔಷಧಿ ಮಾಡಿದಿ ಅಂತ. ಏನಿಲ್ಲ, ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಉಡುಪಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದಿದ್ದರು, ಒಂದಿಷ್ಟು ಮಣ್ಣು ಕೊಟ್ಟರು, ಅದನ್ನು ನಾನು ನೀರಿನಲ್ಲಿ ಕಲಿಸಿ ಹಚ್ಚಿದೆ, ಎಲ್ಲ ರೋಗ ಹೋಯಿತು ಅಂತ. ತಸ್ಯ ಕುಕ್ಷಿಗತಾ ದೋಷಾಃ ಸರ್ವೇ ನಶ್ಯಂತಿ ತತ್ಕ್ಷಣಾತ್, ತತ್ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದಂತೆ. ಸಾಗರ ಸಂಗಮ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರೋದ್ರೊಳಗೆ ಹೋಗದೇ ಇರ್ತದ. ಅಷ್ಟು ಪ್ರಭಾವ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗಿದೆ. ಭಗವಂತನ ಅನುಜ್ಞೆಯಂತೆ ಬಂದವರು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು. ಅವರ ಮಂತ್ರ ಜಪ ಮಾಡಬೇಕು. ವರ್ಷಕ್ಕೊಂದು ಸಲ ಅವರ ಆರಾಧನೆ ದರ್ಶನ 3 ದಿವಸ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ನಾಳೆಯೂ ಕೂಡ ಸುಜ್ಞಾನೇಂದ್ರ ತೀರ್ಥರ ಆರಾಧನೆ ಅಂತ ನಡೀತದೆ. ಅದು ರಾಯರ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ ಆ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಬಂದ ಸುಜ್ಞಾನೇಂದ್ರ ತೀರ್ಥರ ಆರಾಧನೆ ನಡೆಯೋದು. ರಾಯರ ಆರಾಧನೆ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತದಾದ್ದರಿಂದ 4ನೇ ದಿವಸ ಸುಜ್ಞಾನೇಂದ್ರರ ಆರಾಧನೆ, 3 ದಿವಸ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಆರಾಧನೆ. ಇವತ್ತು 3ನೇ ದಿವಸ ರಾಯರನ್ನು ರಥೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸಿ ಅವರನ್ನು ಬೀಳ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ದಿವಸ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಂಡು ರಾಯರ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮೃತ್ತಿಕ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸ್ಥಾಪಿತವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮಂತ್ರಾಲಯದ ಮೂಲ ವೃಂದಾವನದಿಂದಲೇ ಮೃತ್ತಿಕಾ ತಂದು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ವೃಂದಾವನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಆಗಿರೋದು. ಇಲ್ಲಿಯ ಪವಾಡ ಅಂದರೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ರೋಮಾಂಚ ಆಗ್ತಿದೆ ಕೇಳಿದರೆ. 2.5 ತಿಂಗಳಿರುವಾಗ ನಮಗೆ ಈ ನಿವೇಶನ ಸಿಕ್ತು. ನಾವು ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಒಂದು ಆಶ್ರಮ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಒಂದು ರಾಯರ ಮಠ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಬಂತು. 1 ತಿಂಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಡಾವಣೆ ಹುಡುಕಿದ್ವಿ. ಕೊನೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಇದೇ ನಿವೇಶನ ಖಾಲಿ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಯಾರಿಗೋ ಮಾರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಓನರು ಅವರೆಲ್ಲ ಬಂದು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ತಕ್ಷಣ ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ, ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮಠ ಮಾಡಬೇಕು, ನಮಗೆ ಕೊಟ್ಟುಬಿಡಿ ಅಂತ. ಅವರದನ್ನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರು, ಆ ಮಠವನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಇಷ್ಟು ಬೆಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ರಾಯರು ಹಾಗಾದರೂ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ. ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ, ನಡೀತದೆ. ಅಷ್ಟು ಅವಾಗೆಲ್ಲ 2.5-3 ಕೋಟಿ 3.5 ಕೋಟಿ ಹೀಗಿರ್ತಿತ್ತು. ಅಷ್ಟು ಬೆಲೆ ಬಾಳುವಂಥ ನಿವೇಶನವನ್ನು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅನಾಯಾಸವಾಗಿ ಭಕ್ತರ ಸಹಕಾರದಿಂದ ಕೊಡಿಸಿದರು. ಆಮೇಲೆ 2.5 ತಿಂಗಳು ಉಳಿದಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ದಕ್ಷಿಣಾಯನ ಬರ್ತದೆ. ದಕ್ಷಿಣಾಯನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಉತ್ತರಾಯಣ ಮುಗಿಯೋದ್ರೊಳಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಉತ್ತರಾಯಣ ಮುಗಿಲಿಕ್ಕೆ 2.5 ತಿಂಗಳು. ಕೊನೆ ಮುಹೂರ್ತ ಜೂನ್ 30ಕ್ಕೆ ಕೊನೆ ಮುಹೂರ್ತ ಇತ್ತು. ಅಷ್ಟರೊಳಗಡೆ ನಾವು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಬೇಕು. 2.5 ತಿಂಗಳು ಉಳಿದಿದೆ. ಆಗ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟಾಯಿತು, ಸ್ಥಳ ತಗೊಂಡಾಯಿತು. 2.5 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಯರ ಮಠ ಆಗೋದುಂಟ. ಕೊನೆಗೆ ಏನೇ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಮಠ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಬೇಕು, ಅರ್ಜಿ ಹಾಕಬೇಕು, ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಳ್ಬೇಕು, ಇದೆಲ್ಲ ಕೆಲಸ. ಅದು ಹಾಕುವಾಗ ಸರಿಯಾಗಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. 1 ತಿಂಗಳು ಯಾವುದೂ ಫೈಲ್ ಮೂವ್ ಆಗಲಿಲ್ಲ. 1 ತಿಂಗಳು ಅದರಲ್ಲೇ ಹೋಯಿತು. ಎಲೆಕ್ಷನ್ ಡ್ಯೂಟಿ ಅದೆಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ 1.5 ತಿಂಗಳು ಉಳಿದಿತ್ತು. 1.5 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಈ ಭವ್ಯವಾದಂಥ ವಿಶಾಲವಾದ ಭವನವನ್ನು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳೇ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಶಿಲೆಯನ್ನು ಹೋಗಿ ನೋಡಿ ಬಂದ್ವಿ. ಇದರಿಂದ ವೃಂದಾವನ ಆಗಬೇಕು ಅಂತ. ನನಗೆ ಭುವನಗಿರಿಯಲ್ಲಿ, ಇದು ತಂಜಾವೂರಲ್ಲ, ತಂಜಾವೂರು ಹತ್ತಿರ, ತಂಜಾವೂರಿನಿಂದ ಒಂದು 5 ಕಿಲೋಮೀಟ್ರು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಸನ್ಯಾಸ ಆದ ಜಾಗ ಅದು. ಅದಕ್ಕೆ ಅವು ಗ್ರಾಮಕ್ಕೇನೋ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ತೋಟ ಇದೀಗ, ತೋಟದಲ್ಲಿ ವೃಂದಾವನ ಇದೆ. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಸನ್ಯಾಸ ಆದ ಸ್ಥಳ ಕಾವೇರಿ ತೀರ. ಅಲ್ಲಿಯೇ ವೃಂದಾವನದಂತೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಫೋಟೋ ಕೊಟ್ವಿ. ವೃಂದಾವನ ಎಲ್ಲ ಆಯಿತು, ಭಿನ್ನ ಆಯಿತು. ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಅದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಮಂತ್ರಾಲಯದಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗಾಗಬೇಕು ಅಂತ ಅವರಿಷ್ಟ. ಆದ್ದರಿಂದ ಅದು ಭಿನ್ನ ಆಯಿತು. ಶಿಲ್ಪಿ ಹೇಳಿದ,
ಸ್ವಾಮಿ ಅದು ಯಾಕೋ ಕಲ್ಲು ಇದಾಗಿ ಹೋಯಿತು ಹಾಗೆ ಅಂತ. ನಾನು ಮತ್ತೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಬೇಡಪ್ಪ, ಆ ಫೋಟೋ ಬೇಡ, ಬೇರೆದು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ರಾಯರ ಈ ವೃಂದಾವನದ ಫೋಟೋವನ್ನು ಇದೇ ರೀತಿ ಮಂತ್ರಾಲಯದ ಫೋಟೋ ಕೊಟ್ಟಾಗ ಮತ್ತೆ ಉಳಿದ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಕೆತ್ತನೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಉತ್ಸವವು ಕೂಡ ಚೆನ್ನೈನಿಂದ ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರೇ ಬಂದು ಕೊಟ್ಟು ಹೋದರು. ಹೀಗೆ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ನಮಗೇನಿಲ್ಲ, ಒಂದು ವೃಂದಾವನ ಬೇಕು ಆರಾಧನೆಗೆ ಅಂತಿತ್ತು. ಆ ವೃಂದಾವನನೂ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಯಾರೋ ಪ್ರಾಣದೇವರ ಪ್ರತಿಮೆ ದಾನ ಮಾಡಿದರು. ಪ್ರಾಣದೇವರ ಪ್ರತಿಮೆ ಆಯಿತು, ವೃಂದಾವನ ಆಯಿತು. ನಮ್ಮ ಮಟ್ಟಿಗೆ ಅಂತ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ. ಆದರೆ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಒಬ್ಬರಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡೋರಲ್ಲ, ಅವರು ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಪ್ರ ಕ್ಷತ್ರ ವಿಡಂಘ್ರಿಜಾತ ಮುಖರ ಅನೇಕ ಪ್ರಜಾ ಸೇವಿತ. ವಿಪ್ರರು, ಬ್ರಾಹ್ಮಣರು, ಕ್ಷತ್ರಿಯರು, ವೈಶ್ಯರು, ಶೂದ್ರರು ಯಾವ ಭೇದ ನೋಡದೆ, ಸ್ತ್ರೀಯರು, ಪುರುಷರು, ಸಣ್ಣವರು, ದೊಡ್ಡವರು ಯಾವ ವ್ಯತ್ಯಾಸನೂ ನೋಡದೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಈ ಬೀದಿಗೆ ಮುಖವಾಗಿ, ಮೇನ್ ರೋಡಿದು ಮುಖವಾಗಿ ಕೂಡ್ತೀನಿ. ಎಲ್ರಿಗೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗಾದರೂ ದರ್ಶನ ಆಗಲಿ ನಂದು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ನನ್ನ ದೃಷ್ಟಿ ಬೀಳಲಿ ಅಂತ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಈ ರೀತಿ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗೇ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡೋದು ಅಂತ. ನಾವು ಈ ಕಡೆ ಮುಖ ಮಾಡಿ ಪೂರ್ವಾಭಿಮುಖ ಮಾಡಿ ಮಾಡೋಣ ಅಂತಿದ್ವಿ. ಅದು ಯಾಕೋ ರಾಯರು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ಈ ಕಡೆನೇ ಮಾಡಿ ನಾನು ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹೋದವ್ರು ಬಂದವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಬೇಕು ನಾನು. ಇದು ರಾಯರ ಇಚ್ಛೆ. ಈಗ ವೈಭವದಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಬಂದು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಿದ್ದೀರಿ. ನಾವು ಬರೇ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ. ಹಸು ಹಾಲು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಕರು ಬರೇ ನಿಮಿತ್ತ. ಹಾಲು ಕುಡಿಯೋರು ಯಾರೋ ಬೇರೆ. ಕರು ಸ್ವಲ್ಪ ಕುಡಿತದೆ, ಹಾಲು ಉಳಿದವರಿಗೆಲ್ಲ ಹಾಲು ಕೊಡ್ತದೆ ಹಸು. ಅದರಂತೆ ಕಾಮಧೇನು ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಕರುವನ್ನು ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಬೇಕಾದಷ್ಟು ಫಲವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೂ ಕೂಡ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಪ್ರಚೋದನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣೆ. ಪರಂಪರಾ ಪ್ರಾಪ್ತ ಶ್ರೀಮದ್ವೈಷ್ಣವ ಸಿದ್ಧಾಂತ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಕಾನಾಂ ಅತಯೇವ ಭಗವತ್ ಪರಮಾನುಗ್ರಹ ಪಾತ್ರಭೂತಾನಾಂ ಸರ್ವದಾ ಭಗವದಾಜ್ಞಯಾ ಭಗವತ್ಸನ್ನಿಧೌ ಪೂಜ್ಯಾನಾಂ.